नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. घडी घ्यायची आहे 9.5ची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5, 10, 11. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घ्यायची. आपण इथे 11 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला. आता काय करायचं, खालून आहे ना 2.5 किंवा 3 इंच असं उंचीला मोजायचं आहे. इथे पुन्हा एक रेष मारून घ्यायची आणि इथे गोल असा आकार द्यायचा आहे. इथे आपण 2 इंच किंवा 2.5 इंच असं मोजायचं रुंदीला आणि ही तिरपी रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर आता मोंढ्याचा आकार जो दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. कॅनव्हास घेऊन त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवायचं. एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार कपड्यावरती आखला तोच घ्यायचा गळ्या याच्यावरती कॅनव्हासवरती आखून. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती आखायचा. सेंटरला रेष मारून पुन्हा याला फोल्ड करायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असा आकार उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. बघा, अगदी छान असा आपला आकार तयार झालेला आहे. आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे. कट मारायच्या आधी हे कोपरे आणखी थोडे आपण पॅक करून घेऊ, म्हणजे ते आपल्याला जेव्हा आपण पलटी करणार आहे तेव्हा प्रॉब्लेम होणार नाही आणि छान असे पलटी होतील. असे कट मारले की आपल्याला कॅनव्हास वळवायला मदत होते. बघा, आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आहे. हे टोकं बरोबर कशाचे तरी सहाय्याने असे बाहेर काढायचे आणि आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची. पूर्ण गळ्यावरती दाबटीप दिली की छान असा गळा आपला तयार होतो. कुठेही गळ्याचा आकार चुकत नाही. आता कपड्याला पलटी करायचं आणि सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईन करून. अस्तर जॉईन झालं की उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचा म्हणजे छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. टक्स मारून झाले की एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं
आणि वरतून द्यायची पट्टीला दाबटीप. पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. एक छोटासा आपल्याला कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याला ह्या पद्धतीने शिलाई मारून त्याची एक पट्टी तयार करायची आणि ती पट्टी ह्या पद्धतीने इथे लावायची, म्हणजे आपल्या त्या डिझाईनला सपोर्ट होतो आणि परफेक्ट डिझाईन त्याच्यावरती लागलं जाईल. ह्या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. आता सुंदर अशी लेस आपण इथे गळ्यावरती लावून घ्यायची. जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीमध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आणि आता लेसला आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन मैत्रिणी जोडलेल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. इथे कमरेला सुद्धा एक लेस लावून घ्यायची आहे, त्याच्याने छान असा लुक आपल्या डिझाईनला येतो आणि छान अशी डिझाईन आपली उठून दिसते. त्याच्यानंतर इथे कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आपल्याला. आपण आहे ना 5 इंच लांबीचा आणि 5.5 इंच रुंदीचा असा कपडा घेऊन त्याला फोल्ड करायचं आहे आणि सगळीकडनं शिवून घ्यायचं आहे. शिवलं की असं मध्ये ना एक सेंटरला छिद्र पाडायचं छोटंसं आणि त्याच्यातून हा कपडा असं बाहेर खेचून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मध्ये जाईल. त्याचे टोकं बरोबर कशाचे तरी सहाय्याने ना असे बाहेर काढून घ्यायचे. इथे आता असं फोल्ड करायचं आणि ना एक क्रेश मारून घ्यायची सेंटरला आणि बरोबर त्या सेंटरवरती इथे आपल्याला अशा प्लेट्स टाकून आणि एक शिलाई मारून घ्यायची. छान असं बटरफ्लाय इथे तयार होतं. बघा, अगदी सेंटरला हे आपण जॉईंट करणार आहे त्याच पट्टीवरती जी पट्टी आपण सपोर्ट म्हणून लावली होती त्या पट्टीवरती हे लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक शेवचं बटन लावून पॅक करून घ्यायचं. अगदी छान आणि कमी वेळात होणारी ही डिझाईन आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळ मिळेल. ही बघा आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.